नवरात्रि के शुरू होने में अब 2 ही दिन बाकी है। नवदुर्गा के इस पर्व पर जिले की तैयारियां पूरी हो गई है। यवतमाल में दुर्गा उत्सव के उपलक्ष्य में झांसी रानी दुर्गा मंडल की ओर से कोलकाता की प्रतिष्ठित दक्षिणेश्वर मंदिर की प्रतिकृति बनाई गई है। कोलकाता के कुम्हार टोली के कारीगरों द्वारा दुर्गा मां की मूर्ति तैयार की जा रही है। मंडल के सदस्य हाल ही में मूर्ति निर्माण की देखरेख करने के लिए कोलकाता गए थे और स्थापना समारोह से ठीक एक दिन पहले मूर्ति के साथ यवतमाल लौटने की उम्मीद है। यह उत्सव 9 दिनों तक चलेगा, जिसके दौरान मंडल द्वारा विभिन्न धार्मिक अनुष्ठान और सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करने की भी योजना बनाई जा रही है। हमारे प्रतिनिधि उल्लास नीनावने ने मंडल के सदस्यों से बातचीत कर दुर्गा उत्सव के बारे में जानकारी ली। देशातील नंबर 2 आणि महाराष्ट्रातील नंबर 1 चा दुर्गा उत्सव म्हणजेच यवतमाळ शहरातील दुर्गा उत्सव असं मानल्या जाते। आज यवतमाळ शहरातील आठवडी बाजार परिसरात कलकत्ता येथील बंगाली दुर्गा उत्सव मंडळात आपण आहोत। या ठिकाणी एक वेगळा हुबेहूब देखावा तयार केलेला आहे। आपल्यासोबत मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीचा हा देखावा आहे आणि याबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत या मंडळाचे कार्यकर्ते ओमप्रकाश तिवारी आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, मला सांगा की कशा पद्धतीचा हा मंडप आहे आणि याबाबत आपण काय सांगू? सर्वप्रथम जय माता दी। आपल्या चॅनलने आमच्या मंडळाची राणी झांसी दुर्गा पूजा उत्सव मंडळाची दखल घेतली आणि आम्ही जे मागील 2010 पासून इथं नवरात्रीचा पूजा उत्सव इथं आम्ही साजरा करत आहोत। तर यवतमाळमध्ये कलकत्त्याचीच देवी कलकत्तावरूनच बनवून इथं मूर्तीची स्थापना आम्ही करत असतो। स्थापना होण्याच्या पूर्वी जे घटस्थापना आपण जे करतो त्याच्यात 8-10 दिवसापूर्वी आमचे लोक जे बंगाली मित्र आहे, जे यवतमाळमध्ये वास्तव्य आहे त्यांचा, ते कलकत्ता जाऊन तिथून मूर्ती बनवून आणून इथं स्थापना आम्ही करतो। आणि आपले महाराष्ट्राचे आणि बंगालचे जेवढेही नगरवासी आहे आपल्या यवतमाळमध्ये राहणारे, आम्ही सर्व मिळून हा सण असा इथं हा साजरा करतो। यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात दुर्गा उत्सव त्यात ही भर आम्ही टाकली आणि याचं वैशिष्ट्य हेच आहे की बंगाली पॅटर्न पूर्ण आम्ही हा बंगालवरून साकारलेला आहे। बंगालचे कारागीर, बंगालची मूर्ती आणि यवतमाळ शहरात त्या बंगालचं वैशिष्ट्य आपण दाखवायचं, भारतात एक नंबर असलेल्या दुर्गा उत्सवाचं प्रारूप इथे तयार करायचं, या उद्देशाने हा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे। गेली 14 वर्षापासून हा उत्सव आम्ही साजरा करतो व अधिकाधिक कशा प्रमाणे चांगला करता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो। जय माता दी। मैं सबसे निवेदन करना चाहता हूँ पूरे महाराष्ट्र के लोग से कि हमारे मंडल में आके एक बार देवी की अर्चना पूजा करके देखिए। जय माता दी।